आपला जन्म होणार आहे हे सुद्धा आपल्याला जन्म झाल्यावरच कळतं. तोपर्यंत आपलं अस्तित्व फक्त देवालाच माहीत असेल कदाचित. आपला या जगाशी संबंध येणार आहे की नाही हे सुद्धा देवच ठरवत असेल. प्रत्येक जीव जो या पृथ्वीवर येतो तो आपल्या आईवडिलांच्या कृपेने, आणि जोपर्यंत तो जीव प्रत्यक्षात दिसत नाही तोपर्यंत स्वतः त्यांना देखील माहीत नसतं की हा जीव काय असेल. 9 महिने 9 दिवस वाट पाहिल्यावर कळतं मुलगा आहे की मुलगी. म्हणजे तोपर्यंत एवढंच लक्षात येतं की आपल्या पोटात एक जीव वाढतोय. म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच की आपलं जीवन, आपला जन्म हे सर्व देवाची देण आहे किंवा आपल्या मातापित्यांचा प्रेमाचा अंश. आणि एवढ्या सगळ्या घडामोडीनंतर आपलं अस्तित्व जगाला कळतं. आणि मला वाटतं जर अशा सगळ्या घडामोडीनंतर आपण जन्माला येतो म्हणजे आपण आपला जन्माला आलो यातच आपला विजय आहे. कारण आपण कुणीतरी ठरवलं म्हणून आहोत, नाहीतर कदाचित आपण जन्मच घेतला नसता. एवढा आटापिटा झाल्यावर आपण श्वास घेतो, वाढतो आणि हळूहळू आपण मोठे होऊन आपला या समाजाशी संबंध येतो. वेगवेगळे लोक आपल्याला भेटतात, आपली नाती गोती कळत जातात. समाजाला काय चालू आहे, त्यात चांगलं काय वाईट काय हे आपल्याला कळू लागतं. आपला एकंदरीत जगण्याचा प्रवास सुरू होतो. आणि मी देखील या जगात अस्तित्वात आहे हे जगाला पटवून देण्यासाठी खटपट करू लागतो. या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे की जोपर्यंत आपण आपलं कर्तृत्व सिद्ध करत नाही तोपर्यंत आपल्या अस्तित्वाची जाणीव कोणालाच होत नाही, मग तो जवळचा असो वा लांबचा. पण या सगळ्यात आपण आपल्या जन्माची कहाणीच विसरतो की आपण किती लकी आहोत की आपण या भूतलावावर अस्तित्वात आहोत. आपण देवाच्या कितीतरी आशीर्वादांपैकी एक आहोत, माता पित्यांच्या कितीतरी अंशापैकी एक आहोत. म्हणजेच आपण खूप लकी आहोत. आणि आपण हे प्रेमळ भान हरपून आपल्या डोळ्यांना अपेक्षांचं झापड लावतो. प्रत्येक गोष्टीत लालच जागा करतो आणि आपण स्वतःला विसरून दुसऱ्यांच्या तालावर जगू लागतो. आपल्याला काय माहीत असतं की पुढे जाऊन काय होणार आहे, तरीही आपण प्रत्येक वेळी भविष्याचा विचार करूनच जगत असतो. आता वर्तमान स्थितीत आपल्याबरोबर काय चालू आहे, ते कसं जगलं पाहिजे याचा आपण व्यवस्थित विचारच करत नाही. फक्त आपलं भविष्य कसं नीट होईल या विचारात जगतो. मला या सर्व गोष्टीत वाईट या गोष्टीचं वाटतं की आपला संपूर्ण समाज याच गोष्टीच्या आधारावर चालतो. त्यामुळे आपण सुख कुठेतरी हरवत चाललो आहोत. आपण भविष्यात ते पण येईल की नाही याची खात्री नाही, त्यासाठी जगणं विसरून जातो आणि सतत अपेक्षा ठेवून जगतो. समाजात अशा कितीतरी घटना पाहतो की लोक भविष्यासाठी गुंतवणूक करून ठेवतात, भले आता खायला का न मिळेल. ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते नक्कीच करू शकतात, पण जे आर्थिकदृष्ट्या कमजोर आहे ते पण का आपलं वर्तमान चांगलं भविष्य येईल या अपेक्षेने वाया घालवतात. आपण किती जगणार, कधी मरणार हे आपल्याला तरी माहीत आहे का? अरे, जिथे आपला जन्मच वरदान आहे तिथे या भाकड अपेक्षा का? जसं आपला जन्म हेच वरदान आहे तसंच ही भव्य सृष्टी एक वरदानच आहे. आपण या सृष्टीचा आनंद लुटला पाहिजे, नाहीतर उगीच आपल्या अस्तित्वाचा भार या धर्तीने का सहन करावा? मी असं केलं तर कसं होईल, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, समाज काय म्हणेल. अरे, या सगळ्या विचारात कितीतरी चांगल्या गोष्टी करायच्याच राहून जातात, नाही का? आपल्याला जर चांगल्या वाईटाची समज असेल तर आपण का घाबरतो? प्रत्येक वेळी काही करायचं म्हटलं की पहिला प्रश्न काय होईल, कोण काय म्हणेल, आणि गोष्ट सुरू होण्याच्या आधीच तिचा शेवट. अरे, कशाला एवढा विचार? पुढे कुणाचं काय होणार आहे हे नक्की कुणाला माहीत आहे का? नाहीच. सरळ सरळ नाहीच. मग कशासाठी हा भीतीचा धोंडा गळ्यात घालून वर्तमानाचा बळी द्यायचा? असेही म्हणणारे लोक या समाजात आहेत की तू एक तरी पायरी चढून बघ, पुढे आपोआप पुढे जाशील. आणि नेमकेच आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि भीतीचा धोंडा अजूनच जड करतो. वाईट या गोष्टीचं वाटतं हिंदू धर्मग्रंथातील सर्वात मोठा ग्रंथ भगवद्गीता ही पूर्णपणे या तत्वावर आधारित आहे की आपलं कर्म मोठं आहे, आपली तत्वे श्रीमंत आहे, बाकी आपली संपत्ती, धनसंपदा हे सर्व क्षणभंगूर आहे. भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर अर्जुनाला समजून सांगतात की भविष्यात तुझ्या आत्मष्टांचं काय होईल
कोण चांगलं कोण वाईट याचा विचार करू नकोस. आता वर्तमानात तुझं कर्तव्य काय सांगत आहे फक्त त्याचा आणि त्याच गोष्टींचा विचार कर. भविष्याचं मात्र भविष्यावरच सोड. जिथे या सृष्टीचा निर्माता आपल्या प्रिय सख्याला हा संदेश देतो तिथे आपण तर एक नाममात्र जीव आहोत. मग का आपण आपलं एवढं सुंदर जीवन नरक करून जगत आहोत? का या जीवनाचा क्षण जो की अमूल्य आहे त्यावर नको असलेल्या निराशेच्या झालर पांघरून ठेवत आहोत? मी तर म्हणेल आपण प्रत्येक वेळी असं जगलं पाहिजे की आपणच मोठे वाटलो पाहिजे आणि समोरील संकट लहानच वाटली पाहिजे, मग ती कितीही मोठी असो. मग पाहू काय कोण अडवतं आपल्याला. बरं, आपल्याला एक गोष्ट तर नक्कीच माहीत आहे की प्रत्येक जीव जो आलाय त्याचा शेवट मृत्यूच, त्या पलीकडे काहीच नाही. मग तो केव्हा येणार आहे हे देखील माहीत नाही. अरे मग तो भाकड कथेतील भविष्य सांगणारा ऋषीमुनी का असेल? एवढं असताना का मग आपण त्या भविष्याची चिंता करायची? संपत्ती, जागा, नाती, मैत्री हे सगळे या समाजाचे अविभाज्य घटक आहेत. त्यांचं अस्तित्व आपल्यामुळे आहे. आधी आपण आहोत, मग हे सगळं. आपण त्यांना जन्म दिला, त्यांनी आपल्याला नाही. आपण अस्तित्व नसेल तर त्यांना कवडीचीही किंमत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी आपण मोठे वाटलो पाहिजे, ते नाही. कुणाला माहीत आपलं अस्तित्व नसलं तर यांचं तरी असेल का? म्हणून आपण त्या गोष्टींचा आनंद लुटला पाहिजे, ना की त्या गोष्टींसाठी एकमेकांचा जीव घेतला पाहिजे. जेव्हा ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीला कळेल तेव्हा आनंद आपल्या आजूबाजूला नाच करताना दिसेल. चिंता, भीती हे शब्द फक्त शब्दकोशात राहतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे करताना जर विचार केला असता की या समुद्ररूपी मुघल सल्तनतीपुढे माझी ही तांब्याभर मराठी जनता कसा टिकाव धरेल, तर इतिहासाची पाने आज वेगळी राहिली असती. कदाचित आपण त्यांना छत्रपती म्हटलोच नसतो किंवा समाज वेगळ्या तत्वांवर चालला असता. पण त्यांनी देखील भविष्याचा विचार न करता स्वबळावर स्वराज्य उभारले, ज्याचे आपण सर्व सेवक आहोत. जी सुवर्ण पाने इतिहासात आहेत त्याचे आपण पाईक आहोत. आणि जर आपला उदंड इतिहास वर्षोनवर्षे आपल्याला आपल्या जीवन पद्धती समजून सांगत आहे आणि तरीही आपण न समजून घेता जमीन जुमला, नातीगुती, धनसंपत्ती ज्या आपल्यासाठी आहेत त्यांचा आदर न करता त्यांच्याच हव्यासापोटी एकमेकांचा जीव घेत आहोत, तर आपल्याला नक्कीच आपल्या अस्तित्वाची लाज वाटली पाहिजे. कारण आपण कुठेतरी यातून आपल्या पूर्वजांचा अपमान करतो आहोत. जी जीवन पद्धती त्यांनी शिकवली त्याचा बोध न घेता आपण त्यांचा अनादर करतो आहोत. आणि कुणाला माहीत, जी सुवर्ण पाने इतिहासात त्यांनी लिहिली तीच सुवर्ण पाने आपण लिहू शकलो असतो. पण कुठल्या तरी भाकड अपेक्षेने आपणच ती संधी गमावत तर नाही ना? खरंच कुणाला माहीत.